नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रेपोजिशनच्या सेकंड व्हिडिओमध्ये बिटवीन आणि अमॉंगचा वापर कुठे कुठे केला जातो हे समजून घेणार आहे. दोन्ही वर्ड्सचा मीनिंग एकच आहे, च्या मधात फक्त वापर वेगवेगळा असतो. तो कसा, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर बिटवीन आणि अमॉंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम बिटवीनचा उपयोग कुठे केला जातो हे समजून घेऊया. बिटवीन हे दोन वस्तू किंवा व्यक्तीच्या मधात वापरले जाते आणि अर्थ च्या मधात असतो. एक्झाम्पल, ही इज सिटिंग बिटवीन राज अँड राहुल. अर्थ आहे च्या मधात, म्हणजे तो राज आणि राहुलच्या मधात बसून आहे. कुठल्या तरी दोन व्यक्तीच्या मधात आहे म्हणून बिटवीन वापरलं. सेकंड एक्झाम्पल, आय केप डॉक्युमेंट बिटवीन टू बुक्स. अर्थ आहे च्या मधात, म्हणजे मी दोन पुस्तकांच्या मधात डॉक्युमेंट ठेवले. काहीतरी दोन वस्तू व्यक्तींच्या मधात आहे म्हणून बिटवीन वापरलं. थर्ड एक्झाम्पल, माय होम इज बिटवीन टेम्पल अँड रीनाज होम. अर्थ आहे च्या मधात, म्हणजे माझं घर मंदिर आणि रीनाच्या घराच्या मधात आहे. कुठल्या तरी दोन गोष्टीच्या मधात म्हणून बिटवीन वापरलं. आता अमॉंगचा वापर कुठे केला जातो हे समजून घेऊया. अमॉंगचा वापर दोनपेक्षा जास्तच्या मधात केला जातो आणि अर्थ च्या मधातच असतो. फर्स्ट एक्झाम्पल, ही इज अ बेस्ट सिंगर अमॉंग हिज टीम मेंबर्स. अर्थ आहे च्या मधात, पण अमॉंग हे दोनपेक्षा जास्त गोष्टींच्या मधातसाठी वापरले जातं, म्हणजे तो त्यांच्या समूहाच्या सदस्यांमध्ये सर्वोत्तम गायक आहे. सदस्यामध्ये खूप सारे झाले आणि त्या खूप साऱ्यामध्ये म्हणायचं आहे आपल्याला, दोघांच्या नाही खूप साऱ्यांच्या मधात, म्हणून आपण बिटवीन न वापरता अमॉंग वापरला आहे. सेकंड एक्झाम्पल, देअर इज अ फुटबॉल मॅच अमॉंग ऑल कंट्रीज. अर्थ आहे च्या मधात, पण इथे खूप साऱ्या कंट्रीजच्या मधात, दोन कंट्रीज नाही तर खूप साऱ्या कंट्रीजच्या मधात म्हणायचं आहे, म्हणून बिटवीन न वापरता आपण च्या मधातच्या अर्थाने सुद्धा अमॉंग वापरला आहे, म्हणजे सर्व देशांच्या मधात फुटबॉल मॅच आहे. थर्ड एक्झाम्पल, बुक अमॉंग ऑल दीज बुक्स. अर्थ आहे च्या मधात, इथे खूप साऱ्या बुक्स आहे, दोन नाही आहे, आणि अर्थ च्या मधातच आहे, म्हणून आपण अमॉंग वापरला आहे, म्हणजे या सर्व पुस्तकांमधून हे सर्वोत्तम पुस्तक आहे. खूप साऱ्या गोष्टींमधून एक गोष्ट सांगितली आपण. दोन वस्तूंमधून असतं तर बिटवीन वापरलं असतं, खूप साऱ्या आहे म्हणून अमॉंग. आता काही टिप्स आहे जिथे जिथे आपण खूप साऱ्या वस्तू असते तरी सुद्धा बिटवीन अमॉंग न वापरता टिप्स बघूया. पहिली टिप्स, खूप साऱ्या गोष्टीबद्दल बोललं जात असेल तरी सुद्धा बिटवीनचा उपयोग केला जातो, जेव्हा त्यांचे नेम सेपरेट लिहून असते तेव्हा. कधी कधी असं असतं की खूप साऱ्या गोष्टी आहे, पण तरी सुद्धा आपण तिथे अमॉंग नाही वापरू शकत, पण बिटवीन वापरावं लागते. ते का बरं? कारण त्या जेवढ्या पण वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या नावाने दिलेल्या असते, जसं की रीना, टीना, मीना, श्याम, राम, हे सगळे नावं वेगवेगळे असेल, खूप सारे तर आहे पण वेगवेगळे असेल तर आपण बिटवीन वापरू अमॉंग न वापरता. तर हे काही उदाहरणातून सुद्धा समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, देअर इज अ मॅच बिटवीन रेड, येल्लो अँड ब्लू टीम. अर्थ तर च्या मधातच आहे. इथे जसं की तुम्ही म्हणाल की रेड, येलो, ब्लू हे तर खूप साऱ्या गोष्टी आहे, तर अमॉंग वापरणार, बिटवीन कसं आलं? पण मी हे टीप नोट एक सांगितली आहे की जर खूप साऱ्या गोष्टी या वेगवेगळ्या लिहून असेल तर तिथे आपण अमॉंग न वापरता बिटवीन वापरतो. जसं की रेड, येलो, ब्लू हे सगळ्या वेगवेगळ्या नावाने लिहिलेल्या गोष्टी आहे. असं नाही म्हटलं आहे आपण की देअर इज अ मॅच बिटवीन टीम्स, वेगवेगळं लिहून आहे त्याच्यामुळे बिटवीन. सेकंड एक्झाम्पल, देअर इज अ डान्स कॉम्पिटिशन बिटवीन कलकत्ता, मुंबई अँड दिल्ली. इथे सुद्धा बिटवीन खूप साऱ्या गोष्टी असूनही आपण अमॉंग नाही वापरला, कारण आपण असं नाही म्हटलं की सिटीजमध्ये मॅच आहे खूप साऱ्या, आपण त्या तीनही सिटीजचे नावं घेतले आहे.
म्हणून आपण इथे बिटवीन वापरला आहे. अर्थ तर चहामधातच आहे. म्हणजे कोलकाता, मुंबई आणि दिल्लीच्या मध्यात नृत्य स्पर्धा आहे. तुम्हाला फरक समजलाच असेल की खूप सारं असेल तर अमॉंग तर येतोच, पण जेव्हा ते खूप साऱ्यांची नावं वेगवेगळे लिहून असेल सेंटेन्समध्ये तर आपण अमॉंग न वापरता बिटवीन वापरतो. सेकंड नोट, जेव्हा सेंटेन्समध्ये अँड, डिस्टिंग्विश, चूज, डिवाइड, डिफरन्स, रिलेशनशिप, लिंक, कनेक्शन हे वर्ड्स असते तेव्हा सुद्धा बिटवीनचा उपयोग केला जातो. तेव्हा सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असेल तरी अमॉंग न वापरता बिटवीन वापरला जाते. फर्स्ट एक्झाम्पल, देअर इज अ कनेक्शन बिटवीन देम. इथे कनेक्शन हा वर्ड आहे, तर हे देम म्हणजे खूप सारे पण असू शकते, पण तरीसुद्धा कनेक्शन हा वर्ड आल्यामुळे आपण बिटवीन वापरला आहे. अर्थ च्यामधातच आहे, म्हणजे त्यांच्या मधात काहीच संबंध नाही. सेकंड एक्झाम्पल, देअर इज अ डिफरन्स बिटवीन ऑल स्वीट्स. सुद्धा खूप सारे आहे, तरीसुद्धा आपण अमॉंग न वापरता बिटवीन वापरलं, कारण इथे वर्ड डिफरन्स दिलेला आहे सेंटेन्समध्ये, म्हणून आपण बिटवीन वापरलं. अर्थ च्यामधात आहे, म्हणजे सर्व मिठाईयांमध्ये फरक आहे. थर्ड एक्झाम्पल, आय कांट चूज बेस्ट बिटवीन देम. अर्थ च्यामधातच आहे. देम म्हणजे पण खूप सारे झाले, पण इथे वर्ड चूज आला. चूज वर्ड असेल तर आपण नेहमी बिटवीन वापरतो. हे वरती वर्ड सांगितलेले आहे त्यापैकीच चूज हा वर्ड पण आहे, म्हणून आपण बिटवीन वापरलं. अर्थ च्यामधात म्हणजे त्यांच्यामधून सर्वोत्तम मी नाही निवडू शकत. याच्या नोट्स वाचायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.